नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर वटपौर्णिमा जवळ येते, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर 5 शुभ रंगाच्या साड्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता तसं बघायला गेलं तर साडी तुमच्या आवडीने तुम्ही कोणत्याही रंगाची नक्कीच निवडू शकता, नेसू शकता. त्यात माझं काहीच म्हणणं नाहीये. परंतु आपल्या सुवासिनींसाठी असे काही 5 शुभ रंग सांगितले आहेत. तेच लक्षात घेऊन मी तुमच्याबरोबर त्याच रंगाच्या साड्या शेअर करते. तर ह्या साड्या ज्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे ते एकदम प्रीमियम क्वालिटीच्या आहेत. तर चला जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया त्या सुंदर अशा साड्या. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय. व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा करा आणि शेअर करा. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हिरवा रंग हा सुवासिनींचा मानला जातो आणि आपल्याकडे हिरव्या रंगाला एक विशेष महत्व आहे. तर हिरवा चुडा, हिरवी साडी असं आपल्याकडे एक सुवासिनीचं लेणं म्हणून बघितलं जातं. तर हिरव्या रंगाची साडी मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि आपला पहिला शुभ रंग आहे हिरवा. तर ही सुंदर अशी वर्धा ह्या ब्रँडची साडी आहे आणि तुम्ही जर पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की वर्धा हा ब्रँड मला खूप आवडतो साड्यांमध्ये. एकतर त्यांची क्वालिटी खूप सुंदर असते, तुम्हाला अप्रतिम क्वालिटी मिळते आणि त्यातल्या त्यात त्यांची जी प्राइस रेंज असते ना ती सुद्धा व्यवस्थित असते. सुंदर असं एकदम पॅकेजिंग पण तुम्हाला त्यांचं मिळतं वर्धाचं. मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं की ट्रेंडिंग असा जो बॉटल ग्रीन कलर आहे, थोडासा एक डार्क ग्रीन मध्ये जाणारा असा जो रंग आहे ना हिरव्या शेडमध्ये, तर त्याच्यातला हा असा सेम बॉटल ग्रीन किंवा एकदम गडद हिरवा असा हा रंग आहे. अतिशय सुंदर हा रंग आहे साडीचा आणि साडीवरती जी तुम्हाला ओव्हरऑल डिझाईन मिळते ती सुद्धा अतिशय सुंदर दिलेली आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ही बॉर्डर मिळते. हा तुमचा असणारे पदराचा पोर्शन, इथे सुंदर तुम्हाला टॅसेल्स मिळत आहेत आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला अशी ही फ्लोरल जरी वुवनची डिझाईन आहे. पूर्ण साडीवरती कुठेही प्लेन पोर्शन नाहीये. एकदम ह्या साड्यांची लेंथ विड्थ एकदम प्रॉपर असते, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. ही जी बॉर्डर आहे तीच तुम्हाला दोन्ही बाजूंना मिळते, अपर पोर्शन आणि लोअर पोर्शनला. अशा प्रकारे ही साडी असणार आहे आणि इथे लास्टला हा तुम्हाला ब्लाऊज पीस दिलेला आहे त्यांनी. तुम्हाला हा प्लेन दिलेला आहे, त्याच्यासोबत इकडे तुम्हाला ही बॉर्डर मिळते. तर डेफिनेटली साडी पूर्ण हेवी वर्कची आहे, पूर्ण भरलेली आहे, त्याच्यामुळे त्याला बॅलन्स आउट करण्यासाठी इकडे तुम्हाला हे जे ब्लाऊज पीस आहे ते प्लेन मिळतं आणि ब्लाऊज पीसची क्वालिटी सुद्धा अतिशय सुंदर आहे. तुम्ही डेफिनेटली हवं तसं तुम्हाला ब्लाऊज शिवून घेऊ शकता. मेन म्हणजे जॉर्जेट फॅब्रिक मध्ये ही साडी आहे. सो इझी टू ड्रेप आहे, इझी टू कॅरी आहे. आता वटपौर्णिमेच्या दिवशी काय फक्त आपल्याला नटायचं मुरडायचं नसतं, तर आपल्याला पूजेची सुद्धा सगळी तयारी करायची असते, घरातली कामं आवरायची असतात, तर त्याच्यामध्ये अगदी झटपट आपल्याला तयार पण व्हायचं असतं. तर अशा वेळेला ह्या ज्या साड्या असतात दिसायलाही सुंदर असतात, नेसण्यासाठी पण एकदम परफेक्ट असतात. तर ह्या साड्या एकदम बेस्ट ऑप्शन आहे. पुढची साडी आपण बघूया, पुढचा रंग आपण बघूया, तर तो असणार आहे केशरी म्हणजेच ऑरेंज. तर हा सुद्धा एक शुभ रंग म्हणून आहे. तर दुसरा रंग आहे आपला ऑरेंज किंवा केशरी. तर ह्याच्यामध्ये मी तुमच्याबरोबर इकडे सुंदर अशी ही पैठणी साडी शेअर करते आणि ही मशीन एम्ब्रॉयडर्ड आहे. ही पूर्ण हँड वुवन नाहीये. तुम्हालाही माहिती आहे की हाताने तयार केलेल्या ह्या पैठणी असतात त्या खूप महाग असतात. तर ह्या ज्या आपल्या मशीन एम्ब्रॉयडर्ड साड्या असतात ना त्यातली ही साडी मी तुम्हाला इकडे दाखवते, बट क्वालिटी अतिशय सुंदर आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता पदर किती सुंदर दिला आणि ह्याच्यावरती जे पिकॉक्सची डिझाईन वगैरे दिलेली आहे, टॅसल्स मिळत आहेत तुम्हाला आणि सुंदर अशी ते बॉर्डरला पण तुम्हाला एकदम पिकॉक्सचीच तशी डिझाईन मिळते. कलर मेन म्हणजे खूप सुंदर आहे. मी सहसा एवढा ऑरेंज रंगामध्ये साड्या घ्यायला नाही जात, बट ही साडी मला खूप आवडली आणि तुम्हाला माहिती आहे ही साडी ना ड्युएल शेडमध्ये आहे, म्हणजे 2 कलर आहेत या साडीमध्ये. आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला या साडीमध्ये असे कोणते 2 रंग आहेत जे तुम्हाला दिसून येत आहेत. तर अशा प्रकारे ही साडी असणार आहे. बॉर्डर तुम्ही बघितलीत किती सुंदर आहे आणि मध्ये मध्ये तुम्हाला पूर्ण हे जरी वुवनची डिझाईन मिळते. फॅब्रिकची क्वालिटी पण अतिशय सुंदर आहे. लेंथ विड्थ साडीची एकदम परफेक्ट दिलेली आहे. कुठेही साडी शॉर्ट वगैरे बिलकुल नाहीये. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अगदी लास्ट पर्यंत फक्त हा एवढाच पोर्शन आहे जो टकिंग मध्ये तुमचा निघून जाणार. त्याच्यासोबत तुम्हाला सुंदर असं हे ब्लाऊज पीस पण त्यांनी दिलेलं आहे. तर त्याच रंगामध्ये आहे आणि त्याच डिझाईन मध्ये आहे. फक्त इकडे ह्याच्यावरती या बुट्ट्या अशा दिलेल्या आहेत छोट्या छोट्या नाजूकशा, बट हे पण ब्लाऊज तुम्ही स्टिच केल्याच्या नंतर अतिशय सुंदर लुक दिसेल. खूप चांगल्या पॅटर्न मध्ये तुम्ही डेफिनेटली ही शिवून घेऊ शकता. पैठणीची साडी तर आपल्याला कोणत्याही कार्यक्रमासाठी हवीच असते. तर येणाऱ्या वटपौर्णिमेसाठी ही पैठणीची साडी जी मी तुम्हाला दाखवली आहे एकतर अफोर्डेबल रेंजमध्ये पण आहे आणि अतिशय उत्तम क्वालिटी आहे.
त्याच्या पुढे वळूया आपण तिसऱ्या रंगाकडे. तर तिसरा शुभ रंग असणार आहे लाल रंग. तर लाल रंग पण तुम्हाला माहिती आहे आपल्या सुवासिनींसाठी एक विशेष रंग म्हणून मानला जातो. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते वर्धाचीच ही साडी आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असा पदर आहे आणि बॉर्डर वगैरे पण सुंदर दिलेली आहे. पूर्ण फ्लोरल जरी वगैरेची ही साडी आहे. इनफॅक्ट जी पहिली साडी मी तुम्हाला दाखवलेली ग्रीन कलर मध्ये त्याच सेम डिझाईन मध्ये आहे, फक्त कलर ह्याचा रेड दिलेला आहे. रेड कलर मध्ये पण शक्यतो मी साडी घ्यायला इतकं जात नाही, म्हणजे इतका मी तो कलर प्रिफर करत नाही. तर ही तुम्ही सुंदर अशी साडी डेफिनेटली घेऊ शकता वर्धा या ब्रँडची. आणि बनारसी साडी आहे ही जॉर्जेट या फॅब्रिकमध्ये. तर नक्कीच तुमच्यावरती ही सुंदरही दिसेल आणि तितकीच ग्रेसफुली तुम्ही ती कॅरी पण करू शकता, पटकन ड्रेप पण करू शकता. लेंथ आणि वेटचा काहीच इश्यू नाहीये. एकदम मोठी साडी आहे ही, तुम्ही बघू शकता. आणि एकदम पूर्ण लास्ट पर्यंत तुम्हाला ही एकदम भरलेली अशी साडी मिळते. आणि इकडे हा लास्टला तुमचा असणार आहे ब्लाऊज पीस. तर ब्लाऊज पीसची पण क्वालिटी मी तुम्हाला सांगितलं की अतिशय सुंदर आहे. तुम्हाला हवं त्या डिझाईनमध्ये तुम्ही हा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. तर वर्धाची ही साडी मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. त्याच्या पुढचा रंग बघूया आपण. तो असणार आहे गुलाबी. चौथा शुभ रंग असणार आहे गुलाबी. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सुंदर अशी साडी दाखवते आणि थोडीशी बांधणीची प्रिंट असते त्याच्याप्रमाणे ही साडी आहे. तुम्हाला अतिशय आवडेल. तुम्ही बघू शकता गुलाबी रंगाची साडी आहे आणि इकडे तुम्हाला जी बॉर्डर आहे ती त्यांनी लाल रंगाची दिली आहे, म्हणजे रेड आणि पिंक अशा कलरचं कॉम्बिनेशन आहे. पदर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. सुंदर टॅसल्स पण तुम्हाला मिळतात आणि अशा प्रकारे पूर्ण जरी विविंगची ह्याच्यावरती डिझाईन तुम्हाला मिळते. एकदम बांधणीचा फील आहे ह्या साडीला. नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते ही साडी. नेसायला पण अतिशय सोपी आहे. असं काही कडक एकदम साडी असते तसं बिलकुल नाही आहे. ह्या साडीची पण लेंथ विड्थ एकदम प्रॉपर आहे, कारण की डेफिनेटली मी तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीच्या साड्या दाखवते. तर अशा प्रकारे ही साडी असणार आहे पूर्ण. तर ह्याच्यामध्ये वेगळं असं ब्लाऊज पीस नाही आहे, तर रनिंगमध्येच ब्लाऊज पीस आहे. तुम्ही शेवटी इकडे आहे तो ब्लाऊज पीसचा कपडा कट करून तुम्ही त्याचं ब्लाऊज हवं तर स्टिच करून घेऊ शकता, किंवा मग कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही रेड कलरचं ब्लाऊज ह्याच्यावरती घालू शकता, ते सुद्धा सुंदर दिसेल. गुलाबी रंगामध्ये अतिशय सुंदर ऑप्शन आहे. त्याच्या पुढचा पाचवा रंग जो शुभ रंग असणार आहे तो आहे पिवळा, म्हणजे येलो. तर ही साडी तुम्ही बघू शकता सुंदर अशी एकदम एकदम मस्टर्ड कलर असतो जो हळदीचा रंग असतो त्या रंगामध्ये ही साडी आहे. वर्धाची साडी आहे ही बनारसी जॉर्जेट या फॅब्रिकमध्ये. तर हा साडीचा पदर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि साडीची ही बॉर्डर पण तुम्ही बघू शकता. साडीवरती जी काय डिझाईन दिलेली आहे जरी वेविंगची अतिशय सुंदर आहे आणि कलर मेन म्हणजे इतका सुंदर दिसतोय की कोणत्याही स्किन टोनवरती हा कलर उठून दिसेल. इतकी सुंदर आहे ही साडी आणि लेंथ विड्थचा काहीच इश्यू होणार नाही तुम्हाला. एकदम प्रॉपर अशी लेंथ विड्थ असते ह्यांची. खूप मोठ्या साड्या असतात लांबीला वगैरे, तर त्याचा काहीच इश्यू नाही आहे. आणि मेन म्हणजे एकदम लास्टपर्यंत तुम्हाला डिझाईन मिळते. बऱ्याचशा साड्यांमध्ये असं असतं ना की निम्मा पोर्शन हा प्लेन दिलेला असतो, पण ह्यांच्या साड्यांमध्ये तसा काहीच इश्यू होत नाही. त्याच्यासोबत जे ब्लाऊज पीस तुम्हाला मिळतं ते अशा प्रकारे मिळते आणि इकडे तुम्हाला ही अशी बॉर्डर दिलेली आहे. ब्लाऊज पीसचा कपडा पण खूप मोठा असतो, सो डेफिनेटली तुम्हाला हवं तसं ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. आणि हा एक रंग असा आहे, किंवा ही साडी जर तुम्ही बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या साडीसोबत ना तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे ब्लाउजेस पेअर करू शकता कॉन्ट्रास्ट कलर करून. तर हा पण एक बेनिफिट आहे ह्याच्यामध्ये. ही साडी तुम्ही वेगवेगळ्या ब्लाऊज बरोबर डेफिनेटली स्टाईल करू शकता. तर ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट असणार आहे. जर पिवळ्या रंगामध्ये किंवा हा जो मस्टर्ड रंग जो हळदीचा रंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही साडी शोधत असाल तर ही साडी तुम्ही नक्कीच आवर्जून घेऊ शकता. तर अशा प्रकारे येणाऱ्या वटपौर्णिमेसाठी मी तुमच्याबरोबर ह्या 5 शुभ रंगांच्या साड्या शेअर केलेल्या आहेत. तसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की तुम्हाला हवी ती साडी तुम्ही डेफिनेटली नेसू शकता, बट कम्फर्ट आणि लुक वाईज जर तुम्ही विचार करत असाल साडी घेण्यासाठी तर ह्या साड्या एकदम बेस्ट असणार आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.